श्री स्वामी समर्थ. आता आपण जेव्हा एखाद्या देवस्थानी जातो किंवा एखाद्या मंदिरात किंवा देवळात जातो, त्याच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर प्रसादाची दुकानं असतात किंवा कुठेही तुम्ही देवाधर्माच्या ठिकाणी गेलात तर तिथे तुम्हाला प्रसाद किंवा देवा संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा त्याचं पॅकिंगमध्ये तुम्हाला मिळतात. तर ते पॅकिंगमध्ये तुम्हाला जे मिळतात तर त्याच्यामध्ये देवाचे फोटो असतात. माझी अशी रिक्वेस्ट आहे की जे लोक हे प्रसाद वगैरे वाटप करतात किंवा प्रसादाचं पॅकिंग वगैरे करून जे वाटतात ना, तर शक्यतो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये देवाचे जे फोटो असतात तर ते प्लीज तुम्ही त्याच्यामध्ये टाकू नका किंवा देवाचे फोटो लावून कुठलीही विक्री तुम्ही करू नका. कारण काय होतं, तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने तुमच्या वस्तू किंवा तुमचे जे काही पदार्थ असतात ते देवाचे फोटो लावून जेव्हा विकता तेव्हा लोक ती वस्तू वापरतात. ते पदार्थ वापरून झाल्यानंतर त्या कागदासकट आणि त्या कागदामध्ये असणाऱ्या देवाच्या फोटो सकट कचऱ्यात टाकून देतात किंवा रस्त्यावर किंवा कुठेही ते असेच पडलेले असतात. तर अशामुळे काय होतं, आपल्याकडून आपल्या देवाचा अपमान होतो आणि एकीकडे आपण त्या देवाला इतकं महत्व देतो आणि दुसरीकडे त्याच देवाला आपण पायदळी असं टाकलं नाही पाहिजे. आता आम्ही सुद्धा अक्कलकोटला जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथे आम्हाला प्रसाद मिळाला बाहेर. तर ते प्रसादाचं पॅकिंग होतं, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं पॅकिंग होतं आणि त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा, स्वामी समर्थांचा फोटो त्याच्यामध्ये होता. पण काय होतं, हे बघा, एखाद्या लहान मुलाकडून किंवा कोणाकडून हे फोटो जर फाटले गेले तर याच्यामध्ये आपल्या देवाचा किती अपमान होतो मला सांगा. किंवा हे जे फोटो आहेत हे असेच कागदात टाकून दिले जातात, ते कुठेही पडलेले असतात. तर प्लीज प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा बिझनेस करा, पण तुम्ही असा बिझनेस करू नका, तुमच्या देवाचे फोटो त्याच्यामध्ये ऍड करू नका किंवा कुठल्याही तुमच्या पॅकिंगवर देवाचे फोटो छापू नका. कारण लोक अनावधानाने हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कचऱ्यात टाकतात किंवा हे जे आहे ना, हे रस्त्यावर कुठेही पायदळी पडलेलं असतं. तर असं तुम्ही तुमच्या देवाचा अपमान करणार का मला सांगा. आता हे लहान मुलाकडून झालेलं आहे तर स्वामी सुद्धा समजून घेऊ शकतात, पण आपल्याला आपल्याही मनाला कुठेतरी वाईट वाटतं आणि आपल्याकडून अशा गोष्टी घडायला नकोत. आपल्या देवाचा आपल्याकडून अपमान असा व्हायला नको आणि कोणाकडून असा अपमान व्हायला नको. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की शक्यतो तुम्ही जर कोणाचा बिझनेस असेल अशा गोष्टींचा तर प्लीज तुम्ही देवाचे फोटो त्याच्यावर छापू नका किंवा देवाचे फोटो पॅकिंग मध्ये असे टाकू नका. माझी खरंच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. त्याच्यामुळे आपल्या देवाचा अपमान होतो, आपल्या गुरूंचा अपमान होतो.